ओम श्री सिद्ध भैरव नमः. बघा, आज 21व्या शतकात आपण पदार्पण करतो आहोत आणि आपण काय म्हणतो, आज आपण विकसित झालो, आपण ज्ञानी झालो. पण खऱ्या अर्थानं जर म्हटलं तर आपण विकसित झालो नाही, आपण अजून अज्ञानी. बघा, आज पूर्वी महिलांना शिक्षण नव्हतं आणि महिलांना शिक्षण देण्याकरता सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांनी जीवाचं बलिदान केलं आणि हे महिलांना शिक्षण दिलं. आज महिला काय झालेल्या आहेत, राष्ट्रपती झालेल्या आहेत, पंतप्रधान झालेल्या आहेत, महिला विमान चालवतात, महिला कलेक्टर आहे, महिला प्रत्येक क्षेत्रात आहे. पण अजून ज्या काही महिला आहे ह्या आज समाजाच्या महिला अध्यक्ष झाल्यात महाराष्ट्र राज्याच्या, आणि तरी त्या आज अज्ञानी. आज बघा, सिन्नरचे खरात भोंदूबाबा आणि याच्याकडं जाऊन आणि काही या स्वार्थाकरता आपल्याला काही गोष्टी करण्याकरता त्या भोंदूबाबाच्या मागं लावून त्या गेल्या आणि अनेक लोकांना त्यांनी फसवलं. म्हणून आपले खरा देव तुकाराम महाराज काय म्हणले, गेले ईश्वरुनी खऱ्या देवा. खरा देव कुठे? आपल्या हृदयात आहे. खरा देव कुठे? चंद्र सूर्य निसर्गात आहे. खरा देव प्राणीमात्रात आहे. झाडे लावा, झाडे जगवा आणि आपले जे कुळदैवत आहे, कुळदैवताची सेवा करा, म्हणजे आपल्या घरात सुख समजून लागेल. ते सोडून आणि या चमत्कार, तो बाबा काय करतो, चमत्कार दाखवतो. आज चमत्काराच्या मागं लोक नमस्कार करतात. तर चमत्कार काय? अहो, भगवंताचा चमत्कार किती मोठा आहे तो विसरून गेले. आपण डोळ्यानं पाहतो, कानानं ऐकतो, हातानं काम करतो, झोपतो, उठवतो, निसर्ग, सूर्य उगवतो, वारा आहे, हवा आहे, पाणी आहे, याचं कोणी बिल देतं का? मग एवढं जर भगवंत करतो आणि मग आपण ज्या वेळेला जन्माला आलो त्यावेळेला आपल्याला दात नव्हते, त्याने दात दिले, आपल्याला आईच्या सणात दूध दिलं, अजून काय असा कोणता चमत्कार आहे? मग एवढा चमत्कार असून क्षणिक बाबाच्या सुखाकरता आणि आज मोठमोठे बाबा होऊन गेले, आसाराम बापू आणि हे जे आता नवीन बाबांनाही भान नाही का आपण काय केलं, पुढच्या बाबाचं काय झालेलं आहे आणि आपलं काय होणार आहे. क्षणिक सुखाकरता बाबा लोकांना फसवतात आणि जीवनाचं वाटोळं करतात. म्हणून समाजानं एवढंच लक्षात ठेवा का आपले आईवडील हेच खरे देव आहे, आपले कुळदैवत. म्हणून हा सिद्ध भैरवनाथ आहे, हा शंकराचा अवतार आहे. इथं या आणि आपले मुलाबाळांना वळण लावा. बुवा बाजी आणि असे येडेचाळे सोडून द्या. महिलांनी सावध व्हा आणि लोक तुमची फसवणूक करतात. आपण 21व्या शतकात आहे, याचं भान धरा. हे पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.